कापड बाजारात गुंडगिरीचा कहर, ग्राहकावर लाथाबुक्क्या, दांडक्या आणि लोखंडी रॉडने हल्ला, व्यापारी की मारहाण करणारे, घर संसार दुकानातील थरार सीसीटीव्हीमध्ये कैद, ग्राहकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, किरकोळ वादाचे हिंसक रूप, दुकानातच बेदम मारहाण, बाटली बदलून देण्याच्या वादातून ग्राहकावरच जीव घेणा हल्ला, कापड बाजारात ग्राहकच असुरक्षित. नगर शहरातील कापड बाजार पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने चर्चेत आलाय. स्टीलची बाटली बदलून देण्याच्या किरकोळ वादाचे रूप थेट हिंसक मारहाणी झाल्याची संतापजनक घटना घास गल्लीतील घर संसार दुकानात घडली. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार ग्राहकाने खरेदी केलेली स्टीलची बाटली बदलून देण्याची मागणी केल्यानंतर दुकानातील वाद चिघळला. त्यानंतर दुकानाचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. एवढ्यावरच न थांबता लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडनेही हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी इमाम कमरुद्दीन सय्यद, आसिम कमरुद्दीन सय्यद दोघे राहणार मुकुंदनगर, समीर जाकीर शेख राहणार भिंगार आणि अशकान शेख पूर्ण नाव माहीत नाही तसेच इतर 5 ते 9 जणांविरुद्ध 28 जुलै रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या एका महिलेलाही धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. तर तिच्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाचे अंदाजे 50,000 रुपये किमतीचे मिनी गंटन हिसकावून नेल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात दुकानाचे मालक आणि काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. भर बाजारात ग्राहकांवर अशा प्रकारचे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. व्यापाऱ्यांकडून ग्राहकांच्या सुरक्षिततेची हमी नेमकी कोण देणार असा संतप्त सवाल आता उपस्थित होत असून कापड बाजारातील ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.